जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण शुद्ध ज्ञान निरूपणाची उजळणी पाहतोय. विषयी वैराग्य उपजले तयासीच पूर्ण ज्ञान झाले हे समर्थांनी आपल्याला निक्षून सांगितलं. विषयांबद्दल असलेली संपूर्ण अनासक्ती हे ज्ञान झाल्याचं प्रतिबिंब आहे. पाण्यावरती सूर्यकिरण चमकतात पहा. सूर्यच नसेल तर ती चमक असूच शकत नाही. तसंच ज्ञान नसेल तर वैराग्य असू शकत नाही हे समर्थांना सांगायचं आहे. पण आपण ज्ञानासाठी वैराग्याचा अभ्यासही कसा आवश्यक आहे तोही विषय पाहिला. जर खोट्या चकचकीत मण्याच्या मोहात राजा पडला तर त्याचं राज्य देऊन टाकणार. तो मणी खोटा आहे, त्याची चमक खोटी आहे हे राजाला कळणं आवश्यक आहे. विषय खरे वाटले तरी ते खरे नाहीत. ते केवळ वाटणं आहे, केवळ भास आहे, भ्रम आहे. या जाणीवेमध्ये आपण शिरणं गरजेचं आहे. भूक लागल्यानंतर सगळेच अन्न सेवन करतील, पण त्यातील आनंद हा खरा आनंद नाही. खरा आनंद देणारा आत कुणीतरी बसला आहे म्हणून अन्नाचा आनंद मिळतो. या जाणीवेमध्ये राहून अन्न सेवन करणं गरजेचं आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन तो जो आत्मा आहे तोच मी आहे ही जाणीव सांभाळणं गरजेचं आहे. समर्थांनी मग भविष्यच सांगितलं. खालच्या निरूपणाच्या शेवटी आपण ती ओवी पाहिली. ऐक शिष्या सावधान, आता भविष्य मी सांगेन. जया पुरुषास जे ध्यान, तयासी तेची प्राप्त. असं जर असेल तर त्याचा वापर नको का करून घ्यायला? आपल्याला कशाचं ध्यान आहे? जे जे इंद्रियांनी आजपर्यंत अनुभवलेलं आहे त्याच गोष्टींचं आपल्याला ध्यान आहे. नीट खोलवर विचार करून पहा. अन्य कुठल्याही गोष्टींचं आपल्याला ध्यान नाही. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या मार्गाने जे आपण अनुभवतो त्याचंच ध्यान आपल्याला लागलेलं आहे. समर्थ म्हणतात, उलट दिशेला जाऊन आत्म्याबद्दलचं ध्यान आत मुरवलं गेलं पाहिजे. कारण ज्या पद्धतीचं ध्यान लागेल त्याच पद्धतीची प्राप्ती आपल्याला होणार आहे. पूर्वीच निरूपणात आपण पाहिलं पहा की प्रयोग करून पाहावा. एखाद्या पदार्थाचं चिंतन सतत करून पाहावं. आपले पाय त्या दिशेला जाणारच. आपण तो पदार्थ विकत घेऊन खाणारच. इतकं सामर्थ्य त्या चिंतनामध्ये आहे, त्या ध्यानामध्ये आहे. म्हणून जे अविद्या सांडून धरावी सुविद्या, तेणे गुणे जगद्वंद्या पाविजे शीघ्र. जगद्वंद्या म्हणजे कोण? जगद्वंद्य परमात्मा आहे, म्हणजेच आता इथे आपला आत्मा. शुद्ध ज्ञान निरूपणामध्ये भगवंत म्हणजेच परमात्मा म्हणजेच आत्मा म्हणजेच आपलं स्वरूप आहे. समर्थ सांगतात आपल्याला, ही जी तथ्यता आहे की जे ध्यान आहे ते प्राप्त होणार आहे, तर ती तथ्यता ध्यानात घेऊन अविद्येला टाकून सुविद्येला धरणं आवश्यक आहे. आणि अविद्या तीच आहे जी आपल्याला देहबुद्धीमध्ये ढकलत जाते. लक्ष देऊन ऐका बरं का. आपल्याला देहबुद्धी आहे ही तथ्यता आपण अनंत वेळा ऐकली आहे. पण तिथे आणखी एक सूक्ष्म तथ्यता आहे आणि ती म्हणजे देहबुद्धीकडं ढकललं जाणं. ज्या ज्या क्षणी विषयभोग घेतला जातो त्या त्या क्षणी आपण देहबुद्धीमध्ये ढकलले जातो. आणि ज्या ज्या क्षणी आत्मचिंतन केलं जातं त्या त्या क्षणी आपण आत्मबुद्धीकडे ढकलले जातो. हे ढकलणं मूलतः आपल्या आत्मस्वरूपामुळेच घडतं. विषयाकडची प्रेरणा असेल नाहीतर आत्मस्वरूपाकडची प्रेरणा असेल. कोणतीही प्रेरणा चैतन्याशिवाय कार्य करू शकणार नाही. चैतन्यच नसेल तर मनुष्य ध्यानाला नामस्मरणालाही बसू शकणार नाही आणि विषयांचा उपभोगही घेऊ शकणार नाही. पण आपण काय करतो इकडे आपण लक्ष देऊन आपलं ध्यान वळवणं गरजेचं आहे. रस्त्यातून गाडी जात आहे, आपल्या हातात स्वातंत्र्य आहे. डावीकडे जायचं की उजवीकडे जायचं वाट सद्गुरूंनी दाखवली आहे. निर्णयसुद्धा त्यांनी दिलेला आहे. आता गरज आहे केवळ निश्चयाची. सद्गुरूंनी सांगितलेल्या गोष्टीचा निश्चय करून त्या बाजूला मी जाणार नाही, याच बाजूला मी जाईन, अशा पद्धतीनं वर्तन घडलं पाहिजे. आणि ते वर्तन अंतर्बाह्य घडलं पाहिजे. नाहीतर गोंदवलेला आला आहे पण चिंतन विषयाचं आहे.
हे काही खरं वर्तन नाही, किंवा चिंतनामध्ये परमार्थ आहे पण वर्तन विरुद्ध दिशेचं आहे, हेही खरं वर्तन नाही. अंतर्बाह्य वर्तन घडलं पाहिजे. अंतर्बाह्य अविद्येचा त्याग झाला पाहिजे आणि सुविद्येला धरलं गेलं पाहिजे. मूल अविद्या आहे देहबुद्धी, पण त्या अविद्येपर्यंत पोहोचण्याच्या आधी अविद्येला प्रेरक असलेल्या कृती, कर्म यांना सांभाळणं आवश्यक आहे. आपण मगाशीच पाहिलं की भूक लागल्यानंतर अन्न सेवन करणं गरजेचं आहे, पण कोणत्या भावानं ते आपण सेवन करतो हे महत्त्वाचं आहे. आता या आत्मभावामध्ये आपल्याला पटकन शिरता येत नसेल तर निदान हा भाव धरला पाहिजे की हा अन्न देणारा भगवंत आहे, माझा राम आहे, माझे श्री महाराज आहेत, माझे सद्गुरू आहेत, त्यांच्या कृपेनं हे अन्नसेवन घडत आहे. छोटीशीच गोष्ट आहे, पण त्या गोष्टीमध्ये सामर्थ्य मोठं आहे. एखादा पदार्थ पानात आल्यानंतर आपल्याला आवडत नाही पहा, किंवा त्या पदार्थात काहीतरी त्रुटी राहिलेली असते, चवच बिघडलेली असते किंवा अळणीच झालेला असतो वगैरे वगैरे. आपला जर भाव शुद्ध असेल तर अशा वेळी आपला संताप होणार नाही, अशा वेळी आपल्यामध्ये नाराजी प्रवेश करणार नाही. पण भाव जर अशुद्ध असेल की हा अन्नाचा भोग घ्यायचाच आहे आणि तो भोग उत्तमच घेतला गेला पाहिजे, तर मात्र आपली चिडचिड होते, अस्वस्थता येते. उत्तरेकडे कावडी बाबा नावाचे एक थोर संत होऊन गेले. त्यांच्या लहानपणीची गोष्ट आहे. ते त्यांच्या वडिलांबरोबर जेवायला बसले होते. जेवणामध्ये मीठ कमी होतं, अगदी बेचवत जेवण त्यामुळे लागत होतं. पण वडिलांच्या चेहऱ्यावरती कोणतेही हावभाव नव्हते. वडील अत्यंत आनंदानं अन्नसेवन करत होते. लहान असलेल्या महाराजांना हे काही कळेना. मीठ कमी तर त्यांना लागत होतं आणि तशी त्यांनी प्रतिक्रिया पण दिली. जेवण झाल्यानंतर मात्र वडील त्यांना म्हणाले, बाळ, इथे मात्र तू चुकलास. पारमार्थिकाची दृष्टी अशी असता कामा नये. लक्षात घ्या बरं का, वडील लहान असलेल्या बाळाला शिकवतायत, पण अधिकार मोठा होता म्हणून ती समज त्यांना घडू शकली. वडील म्हणाले, आपलं लक्ष भोगांकडे असायच्या ऐवजी कशामुळे हा भोग सेवन केला जात आहे त्या आपल्या स्वरूपाकडे लक्ष पाहिजे. असं लक्ष असेल तर देहधारणेसाठी भोग सेवन केला जाईल, पण त्या भोगाच्या आसक्तीतून आपण सुटू. महाराजांना ही गोष्ट पटली. पुन्हा कधीही त्यांनी समोर आलेल्या अन्नाबद्दल आजन्म तक्रार दाखवली नाही ना तक्रार अनुभवली. अविद्या हा विषय पाहतोय बरं का आपण, लक्ष देऊन ऐका. तक्रार त्यांनी अनुभवली सुद्धा नाही. आतमध्ये तक्रार अनुभवली आहे, आतमध्ये संताप होतोय, फक्त बाहेर प्रगट केला नाही. हे अविद्येचंच लक्षण आहे. ती तक्रारच आत आली नाही, कारण स्वरूपाच्या ठिकाणी ते शांत झाले. असं स्वरूपाच्या ठिकाणी शांत होणं म्हणजे सुविद्या आहे. याचा अर्थ असा झाला की अविद्येचा त्याग करण्याचा मार्ग एकच, सुविद्येचा अभ्यास. आपल्या आत्मस्वरूपाच्या सद्गुरुपदिष्ट नामाच्या ठिकाणी स्थिर राहत राहणं बरं का, कायमची केली जाणारी ही प्रक्रिया आहे, हेतुपूर्वक केलेलं साधन आहे. असं नामाच्या ठिकाणी, स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहत राहणं म्हणजे अविद्येचा त्याग करणं आहे. अन्यथा अविद्या म्हणजे अंगावर पडलेली पाल नव्हे की झटकली, किंवा नाकात आलेला शेंबूड नव्हे शिंकरून टाकला. अविद्या आत मुरलेली आहे, अगदी खोलवर. ती काढण्यासाठी खोलवरचाच अभ्यास गरजेचा आहे. श्री महाराज एके ठिकाणी म्हणत नाहीत का, वासनेला मारायला वासनेपेक्षाही सूक्ष्म हत्यार पाहिजे, आणि ते म्हणजे भगवंताचं नाम. श्री महाराज इथे सुविद्येचाच अभ्यास दर्शवतात, जो समर्थ सांगत आहेत. समर्थ म्हणतात, तेणे गुणे जगदवंद्या पाविजे शीघ्र, त्वरित प्राप्ती होईल आत्मस्वरूपाची, पण त्यासाठी सुविद्येचा, या आत्मानुसंधानाचा अभ्यास पाहिजे. आणि तो अभ्यास प्रत्येक कर्मात मुरत गेला पाहिजे. मुरत गेला पाहिजे म्हणण्यापेक्षा अभ्यास जर प्रामाणिक असेल तर तो मुरतच जातो. दांभिकतेचं नामस्मरण कर्मांमध्ये मुरत नाही पहा. दांभिकतेचं खोटं केलेलं नामस्मरण लौकिकासाठी, व्यवहारासाठी दाखवलं जातं. पांढरे शुभ्र कपडे, गळ्यात माळ, हातात माळ, डोळे मिटलेले, पण मनामध्ये चिंतन निराळच. भोगांची वेळ आल्यानंतर कोण सद्गुरू, कोण महाराज आणि कुठलं नाम,
भोगांमध्ये लिप्त झाला. संतापाची वेळ आल्यानंतर इतका संतापला की नामाचा पूर्ण विसर पडला. हे झालं दांभिकतेचं नाम. पण जे खरं नामात राहणं असतं, जे खरं स्वरूपानुसंधान असतं, ते आपल्या कर्मांमध्ये, आपल्या आचरणामध्ये झिरपतं. अशी व्यक्ती अंतर्बाह्य प्रेमळ दिसते, प्रेमळ ऐकू येते. श्री महाराज तर म्हणतात, केवळ वागण्या बोलण्यातच नाही, अशा व्यक्तीच्या पाहण्यातही प्रेम असतं. ही नित्य अभ्यासानं साधलेली अवस्था आहे. एक कोणती तरी गोष्ट केली आणि अविद्येचा त्याग घडला, अशी अविद्या जात नाही. ज्या ज्या क्षणी सुविद्येचा अभ्यास, त्या त्या क्षणी अविद्येचा त्याग, असं हे घडत घडत मनुष्य सुविद्येच्या ठिकाणी स्थिर राहतो आणि आत्मस्वरूपाला प्राप्त होतो. सन्यपताचे नि दुःखे भयानक दृष्टीस देखे, औषध घेताची सुखे आनंद पावे. तैसे अज्ञान सन्यपाते मिथ्या दृष्टीस दिसते, ज्ञान औषध घेता ते मुळीच नाही. समर्थांनी दृष्टांत दिला पहा. सन्निपात नावाचा रोग आहे. तो रोग झाला की मनुष्याला भ्रम व्हायला लागतो आणि वेगवेगळी दृश्य दिसायला लागतात आणि त्यानं तो भ्रमित होतो, दुःखी होतो. पण रोगावर औषध दिलं की मग त्याला आनंद मिळतो, मग त्याला भ्रम होत नाहीत. त्याप्रमाणे समर्थ म्हणतायत, अज्ञानाचा सन्निपात आपल्याला झालेला आहे, म्हणून आपल्याला दृश्य दिसत आहे. हे अज्ञान म्हणजेच अविद्या आहे बरं का. अविद्येलाच समर्थ समजावून सांगतायत. आपण मगाशी जी मूळ अविद्या देहबुद्धी पाहिली, तेच समर्थ इथे सांगतायत. ती देहबुद्धी म्हणजेच अज्ञान, म्हणजेच तो सन्निपाताचा रोग ज्यानं आपल्याला भ्रम झालेला आहे. त्याला आत्मज्ञानाचं औषध मिळालं. ज्ञान औषध घेता ते मुळीच नाही. आत्मज्ञानाचं औषध मिळालं की मग भ्रम राहत नाही, अविद्या शिल्लक राहत नाही. हा अभ्यास अशासाठी आहे कारण अविद्येच्या सवयीमध्ये आपण आहे. अविद्येमध्येच जन्म आहे, म्हणून आपल्याला अभ्यासाची गरज आहे. अविद्या नसतीच तर आपल्याला जन्मच नसता. मूळ जन्मच वासनेमध्ये असल्यामुळं आपल्याला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा करावा लागतो. मुक्ताबाईंचा अत्यंत सुंदर अभंग आहे. उलट उलट माघारा गडिया फिरगोते खासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी. या भवनदीचे पाणी रे गडिया मोठे ओढिते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलटुनी पाडिते. काय म्हणतात पहा मुक्ताबाई. अविद्येचा पूर बाबा वेगी ओसरीना, कल्पना सुसरीची मिठी सुटेना. क्षणभंगुर संसार याचा भरवसा नाही, नर्तनू गेल्या बारे मग तू पडशील पस्ताई. म्हणे मुक्ताबाई चांग्या अंतरीची खूण, धरी सद्गुरूचे पाय तुला नेती उतरून. सद्गुरू चरण आधी दृढ धरणं आवश्यक आहे, अत्यंत दृढ. मग सद्गुरूंनी सांगितलेली साधनाही तितक्याच दृढतेनं धरणं आवश्यक आहे. त्या साधनेमध्येच सद्गुरूंचे खरे पाय आहेत. मग त्या साधनेतून अविद्येच्या पुरातून बाहेर पडण्याचं बळ प्राप्त होतं. असं निरूपण ऐकून किंवा बुद्धीला पटून अविद्या आपली जाणार नाही. आपल्याला पटलं की आपल्यामध्ये आत्मा विद्यमान आहे, चैतन्य विद्यमान आहे, म्हणून आपण भोग घेऊ शकतो. पटणारच आपल्याला, ती वस्तुस्थितीच आहे. पण ते पटलं म्हणून आपली भोगासक्ती कमी होणार नाही. ती कमी व्हायची असेल तर आपला ओढा आपल्या स्वरूपाकडे वळवावा लागतो. आपली खेच स्वरूपाकडे वळवावी लागते आणि ती केवळ सद्गुरुपदिष्ट साधनेनेच वळते. म्हणून समर्थ आपल्याला सांगतायत की हा अज्ञानाचा पडदा गेल्याशिवाय, ज्ञानाचं औषध प्राप्त झाल्याशिवाय आपली भ्रांती जाणार नाही, आपली अविद्या कदापि जाणार नाही. अविद्येचं कसं आहे माहीत आहे का? स्वप्नासारखं आहे. स्वप्न खोटं असतं असं जर आत्ता निरूपणात सांगितलं तर त्यात न पटण्यासारखं काय आहे? पटतंच आपल्याला, स्वप्न खोटंच आहे. पण जेव्हा आपण स्वप्नात आहे तेव्हा आपल्याला माहीत नाही ना की हे खोटं स्वप्न आहे. तेव्हा आपण ते खरेपणानं भोगतो. तशाच पद्धतीनं अविद्या खोटी असूनही खरेपणानं आपण तिला भोगतो आणि मग देहबुद्धीमध्ये ढकलले जातो. अधिकाधिक दृढ होत जाते देहबुद्धी आणि स्वरूपापासून आपण लांब होत जातो. समर्थांनी आपल्याला म्हणूनच स्वप्नाचा दृष्टांत दिलाय. मिथ्या स्वप्ने वोसणाला, तो जागृतीचा आणिला, तेणे पूर्वदशा पावला निर्भय जे.
स्वप्न खोटं आहे हे स्वप्नातच जर कळलं तर स्वप्नाचं स्वप्नत्व संपलं. असं होत नाही, म्हणून साधना करावी लागते. समर्थ म्हणतायत, स्वप्नात घाबरला आणि घाबरून ओरडत उठला. उठल्यावर मात्र निर्भय झाला. स्वप्न संपलं ना, मग स्वप्नातील भीती पण संपली. पण जेव्हा ते स्वप्न होतं तेव्हा ती भीती खरी होती ना, त्याचं काय करायचं? असंच आपलं झालंय. मिथ्याच परी सत्य वाटले, तेणे गोणे दुःख झाले, मिथ्या आणि निरसले हे तो घडेना. ते खोटं असूनही खरं वाटलेलं आहे म्हणून आपण दुःखात अडकलो. समर्थ म्हणतात, पण जर ते खोटंच असेल तर त्याचा निराश होणार नाही. स्वप्नामध्ये आपल्याला स्वप्नाची जाग येत नाही, त्यासाठी खरी जाग यावी लागते, तरच स्वप्न संपतं. तसंच जोपर्यंत जागृती नाही, जोपर्यंत सुविद्येचा अभ्यास नाही, तोपर्यंत अविद्या जाणार नाही. मिथ्या आहे जागृतासी, स्वप्नाचं खोटेपण कुणाला, जो जागा आहे त्याला. परी वेढा लाविले निद्रिस्तासी, स्वप्नाचं खरेपण कुणाला, जो स्वप्नात आहे, झोपला आहे त्याला. जागा झालिया तयासी भयची नाही. अशा पद्धतीनं आपण आपल्या देहबुद्धीच्या, अविद्येच्या, कल्पनेच्या झोपेतून जाग होणं आवश्यक आहे. आपली अडचण अशी झाली आहे की त्या झोपेमध्ये आपण भुलले गेलो आहे. झोपेत स्वप्न आणि मग स्वप्नामध्ये भ्रम, अशा पद्धतीची आपली अडचण झाल्यामुळं जागेपणाचा अभ्यास झोपेत करावा लागतो, अशी पाळी आलेली आहे. या भ्रमामध्येच आपल्याला उपदेश समजून घ्यावा लागतो. भ्रमामध्येच साधना करावी लागते आणि ती साधनाच भ्रम तोडते. काटा रुतला आहे तर तो काढायला काटाच घुसवावा लागतो आणि मग दोन्हीही काटे फेकून द्यावे लागतात. तसं साधनेच्या बाबतीत आहे. मी देह नाही हे बुद्धीला पटून मी देह नाही हा भाव स्थिर होत नाही. त्यासाठी आपल्या जागृती, स्वप्न, सुषुप्ती यांच्या पलीकडे जाऊन स्थिरतेनं आत्मानुसंधानामध्ये राहण्याचा नित्य अभ्यास करावा लागतो. भगवन्नाम, आत्मचिंतन हे सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिकून त्यांच्या आशीर्वादानं साधनेची पावले टाकावी लागतात. प्रत्येक पायरीवरती अनुभवाला सद्गुरूंकडून जोखून घ्यावं लागतं. सद्गुरूंकडे विचारणा करावी लागते की हे खरं की हे खोटं, हे मार्गक्रमण योग्य चालू आहे की चुकीचं चालू आहे. आपण स्वतःला तपासत पुढे जायचं असत नाही. प्रत्येक ठिकाणी सद्गुरूंची सही लागते, सद्गुरूंचा शिक्का लागतो. अशा पद्धतीनं जर वाटचाल घडली तर साधक ज्ञानापर्यंत पोहोचतो. असं पहा, स्वप्नामध्ये आपण सोन्याच्या महालात आहे आणि सोन्याच्या महालात सोन्याच्या ताटात जेवायला बसलो आहे. आता त्या ताटातल्या वस्तूंबद्दलचा अनुभव आपण कसा ठरवणार, खोटा की खरा? जो जागा आहे तो सद्गुरूच आपल्याला सांगेल की तू झोपेत आहेस. नुसतं ताट बाजूला करून उपयोग नाही. सोन्याच्या महालातून बाहेर येऊनही उपयोग नाही. त्या महालाचं आणि ताटाचं जे मूळ झोप आणि स्वप्न ते जाणं आवश्यक आहे. त्यासाठी ज्याची ती गेलेली आहे त्या सद्गुरूंचेच पाय धरावे लागतात. म्हणूनच समर्थ पुढे म्हणतात, परी अविद्या झोप येत भरे, भरे सर्वांगी काविरे, पूर्ण जागृती श्रवणद्वारे मनने करावी. मार्ग सांगितला पहा त्यांनी जागृतीचा, श्रवण आणि मनन. मग ते कोणाकडून? अर्थातच सद्गुरूंकडून. म्हणूनच आपण पाहिलं की त्यांना दृढ धरणं अत्यावश्यक आहे. तो भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहू आणि मग हा समास समाप्त करू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.